अकोल्यात ओबीसी व्यक्तीची आत्महत्या प्रकरणातील एक मोठी अपडेट समोर आली आहे। ओबीसी आरक्षणाला धक्का लागू नये असं व्हॉट्सअपवर स्टेटस ठेवत विजय बोचरे या 59 वर्षीय ओबीसी बांधवांना आत्महत्या केली आहे। आता आले गावात ओबीसी समाज आणि समता परिषदेचे पदाधिकारी दाखल झाले आहेत। घटनास्थळी मोठा आक्रोश पाहायला मिळतोय। जिल्हाधिकाऱ्यासह वरिष्ठ अधिकारी गावात येईपर्यंत मृतदेह हलवणार नाही असा इशारा गावकऱ्यांनी दिलाय। सर, आज जो हा प्रकार झाला इथं, आमचे भाऊ जे आहेत यांनी आजपर्यंत जे समाजासाठी आणि ओबीसीसाठी प्रत्येक दिवस त्यांचा, म्हणजे मी म्हणतो असं ते एकही दिवस घरी नव्हते, त्याचा प्रत्येक दिवस हा समाजासाठी आणि ओबीसी बांधवासाठी त्यांनी खर्च केलेला। आणि आजही त्यांनी जे हे टोकाचं पाऊल उचललं, या टोकाचं पाऊल उचलण्याचं कारण म्हणजे त्यांनी जे उच्च न्यायालयाने जो काल याला याचिकेला आव्हान देणारा जो निर्णय होता तो रद्द केला। त्यामुळे त्यांनी आता त्यांच्या मनात अशी खूप भीतीची भावना निर्माण झाली आणि ते आम्हाला हमेशा सांगत की बा तुम्ही ओबीसी आज तुम्ही जागृत न झाले तर हे ओबीसीचं आरक्षण आपलं संपून जाईल आणि ओबीसी आरक्षण संपून जाईल। त्यांच्या मनात ही भीती निर्माण झाली आणि ही भीती निर्माण करायला कारणीभूत हे शासनाचे जे GR आहेत, शासनाने जो 2 सप्टेंबरचा जो GR काढला हा कारणीभूत आहे। आणि जो 2 सप्टेंबरचा GR या शासनानं काढला त्यामुळे आज आम्ही एक ओबीसीचा आमचा हा खंदा समर्थक गमावला आणि या खंदा समर्थकाचं बलिदान आम्ही आखरीपर्यंत वाया जाऊ देणार नाही। ही त्यांचं बलिदान जर वाया गेलं तर या आमचे जे ओबीसी बांधव आहेत तिथं हे आम्ही असं समजू यांना ओबीसी म्हणजे काय हे समजतच नाही आहे। आमच्या सगळ्या ओबीसी बांधवांना मी आज आवाहन करतो, महाराष्ट्रातल्या देशातल्या सगळ्या, की आज आपण एक खंदा समर्थक गमावलेला आहे आणि असा खंदा समर्थक आमच्या ओबीसीचा पुन्हा होणार नाही आहे। आणि ओबीसीचा जो समर्थक आज मी सगळ्या ओबीसी समाजाला सगळ्या यांना आवाहन करतो की आपल्या भाऊने जे आज ओबीसीसाठी आणि त्यांनी समाजासाठी तर पूर्ण आयुष्य व्यसलंच आहे त्यांचं, पण आज त्यांनी ओबीसीसाठी जे टोकाचं पाऊल घेतलं, उच्च न्यायालयाने जे याचिका फेटाळली त्यामुळे त्यांच्या मनात भीती झाली आणि त्यांनी मुख्यमंत्र्यांच्या नावाने पत्र टाकून त्यांनी हे टोकाचं पाऊल उचललं। आणि आम्ही सगळं त्यांच्या वतीने हे सांगू इच्छितो माननीय मुख्यमंत्र्यांना की जोपर्यंत याची दखल घेतली जाणार नाही तोपर्यंत आम्ही इथून हलणार नाही। काही असं टेन्शन नव्हतं, काही नव्हतं, काहीच नव्हतं, काही बोलत नव्हते, काही नव्हते, असं म्हणजे काही असं विषय नव्हता कशाचा, यायचंच होतं। राजकारणीच राहत नाही कधी गोष्टी राजकारणाच्याच, घरी बी त्याच गोष्टी करत राजकारणाच्या। आणि एक समाजकार्य एक त्याचं हा निर्णय घेईल असं त्यांच्या बोलण्यावर कधी जाणवलं नाही, काहीच जाणवलं नाही, कधीच नाही, काही असं टेन्शनचं काहीच नाही, असं जाणवलंच नाही। सरकारकडे मागणं आमचं असंच आहे की आमच्या ओबीसीची आजपर्यंत 10 ते 12 आत्महत्या झालेल्या आहेत पूर्ण महाराष्ट्रामध्ये आणि याची दखल सरकार कोणत्या स्तरावर घेत आहे हे आपल्या सगळ्या समाजाला माहीतच आहे। पण आता हा जो विषय झाला रात्रीचा, तर यांचं सतत त्या विषयावर आमच्यासोबतही बोलणं व्हायचं आणि त्यांच्या डोक्यात हे ओबीसी आरक्षण जात आहे, ओबीसी आरक्षण जात आहे, याच्या संदर्भात ते सततच बोलत होते की आता आपलं कसं होईल। हा एक टेन्शन त्यांच्या डोक्यामध्ये नेहमीसाठी होतच, म्हणजे हे गोष्ट आपल्याला कुठेही नाकारता येणार नाही आणि हे आपलं सरकार अजून किती बळी घेईल ओबीसीचा याचा काही अंदाज नाहीये। कारण आतापर्यंत इथं शासनाच्या वतीनं कोणीही आलेला नाहीये। आम्ही कलेक्टर मॅडमच्या PA ला वारंवार फोन केलेला आहे, कलेक्टर मॅडम आमचा फोन सुद्धा उचलत नाहीयेत आणि इथं जो जमा झालेला आहे जोपर्यंत शासन इथून दखल घेत नाही तोपर्यंत आम्ही इथं बॉडीला कोणी हात लावू देणार नाही। आम्ही हे सगळ्यांनी इथं ठरवलेलं आहे। आणि अशा ह्या आत्महत्या यांचे जे मुद्दे होते का 2 तारखेचा जो GR होता तो रद्द करण्यात यावा आणि जातीनिहाय जनगणना झाली पाहिजे आणि ओबीसीचं आरक्षणाला धक्का न लागता इतर समाजाला तुम्ही आरक्षण द्या, आमच्या ह्या आणि त्यांच्या सुद्धा ह्याच मागण्या होत्या आणि हे सगळा प्रकार त्यांच्या डोक्यात सतत फिरत होता। त्या कारणातून आज हे इथं त्यांनी एक टोकाचं पाऊल घेतलेलं आहे आणि आज आमचा इथं एक बांधव, आमचा एक भाऊ इथं आम्ही गमावलेला आहे। आमच्या भावना ओबीसीच्या किती दिवस पर्यंत आम्ही हे सगळ्या गोष्टी भोगणार आहोत। आमचे मन हललेले आहेत। आम्ही आता अशा प्रकारच्या गोष्टी समाजासमोर जर होत असतील तर आम्ही न्याय कोणाला मागायचा, शासन कधी ओबीसी समाजासाठी जागृत होईल, हे आमचे सगळ्यांचे इथं प्रश्न उपस्थित होत आहेत। आज इथं हा इतका मोठा प्रकार झालेला आहे आणि शासनाच्या वतीनं अजूनही दखल नाहीये, म्हणजे हे खूप खेदाची गोष्ट आहे। आणि तुम्ही मीडियाच्या माध्यमातून सगळ्या समाजाला किंवा आम्ही मुख्यमंत्री साहेबांना सुद्धा त्यांचे स्टेटस बघा काय आहेत ते,
की त्यांनी मुख्यमंत्री साहेबांना सुद्धा सांगितलेलं आहे की आम्हाला न्याय द्या. कधी देणार आहे तुम्ही आम्हाला न्याय? कसा काय तुम्ही 2 तारखेचा GR काढला आणि तुम्ही म्हणता ओबीसीला धक्का लागणार नाही? मग तो GR काढला कसा काय तुम्ही? ओबीसीतून तुम्ही सगळ्यांना दाखले वाटप करून राहिले आणि सगळ्या गोष्टी होत आहेत. इतक्या झपाट्याने दाखले वाटप होत आहेत, याचे कारण काय? चुकीचे ते नोंदी आहेत, त्याचे सुद्धा तुम्ही दाखले वाटप करत आहे. आम्ही आमचा ओबीसीचा नेता गमावलेला आहे आणि शासनाने याची दखल घ्यावी, कारण ओबीसी नेता आमचा समाजाचा हा एक पाठीचा कणा होता. तो आमचा समाजाचा जे विजूभाऊ जे आज त्यांनी जे टोकाची भूमिका उचललेली आहे, तर आमचं हेच म्हणणं आहे की याच्यावर आता गांभीर्याने तुम्ही पण आम्हाला सहकार्य करा आणि शासनाने पण आम्हाला सहकार्य करा. गावात पोलिसांचा मोठा बंदोबस्त देखील तैनात करण्यात आला आहे. विजय भोसरे यांचा मृतदेह बस थांब्यावरच ठेवण्यात आला आहे. समाज बांधव पोलिसांना मृतदेहाला हात लावण्यासाठी विरोध करतायत. ओबीसी आरक्षणाला हात लावू नये यासाठी मालेगाव येथील 59 वर्षीय विजय भोसरे यांनी गुरुवारी आत्महत्या केल्यानं गावात सर्वत्र शोककळा पसरली आहे. शासनानं हा एक ओबीसी बांधवांचा खून केल्याचा संतापजनक प्रतिक्रिया गावकऱ्यांनी व्यक्त केल्या. जनमत लाईव्ह न्यूज करता संजय उमग, अकोला.